नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अभिनव कदम तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पार्किंग रिलेटेड इश्यूवरती एक व्हिडिओ, ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांना पार्किंगच्या समस्या असतात. तर पार्किंग रिलेटेड कंप्लेंट किंवा तुमचं हक्काचं पार्किंग कसं मिळवायचं, त्यासाठी कोणत्या कोणत्या अथॉरिटी आहेत आणि तुमच्या मॉडेल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बायलॉजमध्ये काय सांगितलेलं आहे, रेराच्या वेगवेगळ्या सर्क्युलर्स ऑर्डर्समध्ये काय सांगितलंय आणि तुम्ही कुठे कुठे कंप्लेंट कशा करू शकता. जसं की कोऑपरेटिव्ह कोर्टमध्ये तुम्ही सेक्शन 91 मध्ये कंप्लेंट कसं करू शकता. तर याच्या रिलेटेड आपण ड्राफ्टिंग कसं करायचं, काय काय त्याची प्रोसिजर आहे, बायलॉज काय सांगतात, या सर्व गोष्टींची माहिती देणारा डिटेल व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण पार्किंग रिलेटेड आपला डिस्प्यूट हा बिल्डरच्या रिलेटेड किंवा बिल्डरची किंवा प्रमोटरशी संबंधित असेल, तर तुम्हाला निश्चितच रेरा अथॉरिटीकडे जायचंय. आणि जर तो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रिलेटेड असेल, तर तुम्हाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बायलॉज प्रमाणे कोऑपरेटिव्ह कोर्ट, बऱ्याचदा आपण कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारकडे कंप्लेंट फाईल करतो, पण जनरल बॉडीचे रिझोल्युशन्स हे रद्द करण्याचा अधिकार हा रजिस्ट्रारला नसून तो कोऑपरेटिव्ह कोर्टाला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आताच नुकतंच एक जजमेंट आलेला आहे 2025 मध्ये सेकंड अपील, ज्यामध्ये कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनने असं सांगितलंय अनिल खेमचंद अडवाणी आणि समिस्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे तुम्ही कंझ्युमर आहात आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रिलेटेड इश्यू तुम्ही कोऑपरेटिव्ह कंझ्युमर कमिशनकडे देखील दाखल करू शकता. तर आपण याआधी रेरामध्ये कंप्लेंट कशी करायची हा व्हिडिओ पाहिलेला आहे, पण पार्किंग रिलेटेड रेराचे काय ऑर्डर्स आहेत ते पाहणार आहोत, मॉडेल बायलॉज काय आहेत सोसायटीचे ते पहिले पाहणार आहोत आणि नंतर आपण कंप्लेंट कशी ड्राफ्ट करायची कोऑपरेटिव्ह कोर्टमध्ये. स्पेसिफिकली हा व्हिडिओ हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी आपण बनवतोय. रेरा आणि कंझ्युमरसाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत काही, त्याची मी लिंक तुम्हाला शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम रेरा मधलं सर्क्युलर काय सांगतं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर रेराचा सर्क्युलर आपण डायरेक्ट रेराच्या वेबसाईटवरती जाऊन पाहणार आहोत. तर याच्यासाठी आपण महारेराची वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण लॉग इन करूया. इथे आपल्याला ऑर्डर्स आणि सर्क्युलरमध्ये पहिले सर्क्युलर पाहायचं असेल, तर इथे आपण रेराचं सर्क्युलर काय सांगतं पार्किंग रिलेटेड, जे की 30 जुलै 2021 ला रेरा अथॉरिटीने दिलेलं आहे. तर हे सर्क्युलर आपण पाहूया आणि सर्क्युलर मधले कंटेंट्स काय आहेत ते पाहूया. तर सर्क्युलर हे आहे 3621चं 30 जुलै 2021चं. जेव्हा केव्हा तुम्हाला बिल्डर किंवा प्रमोटरशी पार्किंग रिलेटेड काही इश्यू असतील, तर हे सर्क्युलर तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला सुद्धा हे सर्क्युलर महत्वाचं आहे, कारण की ह्या सर्क्युलरमध्ये जे काही इश्यूज आहेत आणि जे काही डायरेक्शन दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर ओपन पार्किंग एरियाज आर प्रोव्हाइडेड फ्री ऑफ एफएसआय आणि प्रमोटर आर नॉट एंटायटल्ड टू सेल अलॉट ओपन पार्किंग एरियाज फॉर मॉनिटरी कन्सिडरेशन. म्हणजे जेव्हा केव्हा कवर्ड पार्किंगचा इश्यू येईल तेव्हा निश्चितच प्रमोटर ते सेल करू शकतो, परंतु जेव्हा केव्हा ओपन पार्किंगचा इश्यू येईल तर प्रमोटरला हा अधिकारच नाही या सर्क्युलरनुसार सेल करायचा. बऱ्याचदा काय होतं, बिल्डर प्रमोटर जे असतात ते ओपन पार्किंग मध्ये सुद्धा पट्ट्या आखून ते पार्किंग ओपन पार्किंग विकतात आणि जेव्हा नवीन फ्लॅट धारक असतात त्यांना प्रॉब्लेम येतो पार्किंगच्या रिलेटेड. तर हे ओपन पार्किंग एकदा सेल केल्यानंतर ते मिळवणं फार कठीण जातं आणि बिल्डर ते कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडे ते पूर्ण त्यांचा प्रोजेक्ट हँडओव्हर करून टाकतात. मग तुम्हाला अशा वेळेस त्याच्याशी भांडता येईल का, तर निश्चितच या रेराचं सर्क्युलर तुम्हाला त्याच्यासाठी उपयोगी पडेल की जेव्हा केव्हा बिल्डर प्रमोटर तुमचं ओपन पार्किंग स्लॉट विकत असेल. आता त्याच्याबरोबर काही रेराच्या ऑर्डर्स पण आहेत. 29 एप्रिल 2024 ची एक ऑर्डर आहे, 30 सप्टेंबर 2024 ची ऑर्डर आहे की तुम्हाला आता इथून पुढं पार्किंग जर तुम्ही कवर्ड पार्किंग घेत असाल तर तुम्हाला ते प्रोफार्मा मध्ये मेन्शन करायचंय एग्रीमेंट टू सेलच्या. मी ते देखील आपण पाहायचंय. तर आता हे ऑर्डर्स काय आहेत पार्किंग रिलेटेड, तर ते सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कायदेशीर तुम्हाला काय अधिकार आहेत पार्किंगच्या रिलेटेड. बऱ्याचदा आपण ग्राहक म्हणून अनभिज्ञ असतो की आपल्याला पार्किंग मिळत नाही, आपण कुठेही अर्ज करतो आणि ते अर्ज मग तसेच पडून राहतात आणि तुम्हाला हक्काचं मिळणारं पार्किंग मिळत नाही. तर आपण हे 54-24चं जे जजमेंट आहे जुनं म्हणजे इन द सेन्स 29 एप्रिल 2024चं,
तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पार्किंग रिलेटेड इन्फॉर्मेशन इज मॅन्डेटरी फॉर सेल डीड अँड अलॉटमेंट लेटर. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस अलॉटमेंट लेटर आणि सेल डीड दिलं जातं त्याच्यात ते तुमच्या पार्किंग रिलेटेड जो काही तुमचा बिल्डरशी अग्रीमेंट झालेला आहे, अग्रीमेंट टू सेल किंवा अलॉटमेंट लेटर, तर त्याच्यात ते मॅन्डेटरी आहे. म्हणजे हे डिस्क्रिशनरी नाही, मॅन्डेटरी म्हणजे हे बिल्डरवर बंधनकारक आहे. आता हे ऑर्डर आपण पाहूया. ही ऑर्डर पाहिल्यानंतर ऑर्डर नंबर 54 ही सुद्धा तुम्हाला नीट याच्यामध्ये पाहून घ्यायचं आहे की ही ऑर्डर काय म्हणते. आणि इन द मॅटर ऑफ पार्किंग एरियाज इन रिअल एस्टेट प्रोजेक्ट नेमली गॅरेज कवर्ड पार्किंग स्पेसेस अँड ओपन पार्किंग एरियाज. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन्स काय दिलेत रेरा अथॉरिटीने बिल्डरला. द नंबर, टाइप अँड साइज ॲज वेल ॲज द प्लेस वेअर पार्किंग इज बुक्ड अलॉटेड बाय द टू द अलॉटी शुड बी मेन्शन इन द अलॉटमेंट लेटर अँड द अग्रीमेंट फॉर सेल being entered into by the promoter with allottees and the parking layout plan as approved by the planning authority showing the particulars as above should be annexed to the allotment letter agreement to sell. म्हणजे तुमचा पार्किंगचा जो प्लॅन आहे जो अप्रूव्ड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी ऑफ प्लॅनिंग अथॉरिटी, म्हणजे जसं की तुमचा इथे महानगरपालिका असतील तिथले, त्यांनी जो पार्किंगचा तुमचा लेआउट अप्रूव्ह केलेला आहे तो देखील अलॉटमेंट लेटर आणि अग्रीमेंट सोबत अनेक्स करायचा आहे. बऱ्याचदा बऱ्याच अग्रीमेंटमध्ये ते जाणून बुजून तो प्लॅन जोडला जात नाही. याच्या कारणाने बरेचसे डिस्प्यूट तयार होतात आणि तुम्हाला तुमचं मिळणारं हक्काचं जे पार्किंग आहे त्याच्यापासून तुम्ही वंचित राहता. तर तुम्ही ज्यावेळेस अग्रीमेंट टू सेल करणार असाल, जे नवीन पर्चेसर असतील पार्किंग रिलेटेड इश्यूज, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला जो प्लॅनिंग अथॉरिटीने जो लेआउट दिलाय तो त्या अलॉटमेंट लेटर आणि अग्रीमेंट टू सेलशी जोडायचा आहे. त्याच्याबरोबर जी साईज आहे तुम्हाला पार्किंगचे, बऱ्याचदा तुमच्या गाड्या मोठ्या असतात आणि तुम्हाला पार्किंग छोटं दिलं जातं, एखाद्या कॉर्नर मध्ये दिलं जातं. त्या कॉर्नर मध्ये दिल्यानंतर तुम्ही ती गाडी पार्क कशी करणार, ती गाडी बाहेर कशी काढणार, तर त्यासाठी तुम्हाला साईज पण त्यांनी मॅन्डेटरी केलेले. हे जे ऑर्डर आहे ही मॅन्डेटरी ऑर्डर आहे 29 एप्रिल 2024 ची. तर तुम्हाला इथं लेंथ, त्यानंतर ब्रेड फॉर ओपन पार्किंग एरियाज इच व्हेकल ती तुम्हाला मेन्शन करायची साईज, आणि त्याच्यानंतर ते सुद्धा अनेक्सर त्याच्यासोबत जोडायचं आहे. ही आणि हे सर्क्युलर जे आहे ते मॅन्डेटरी आहे. आता याच्यानंतर ह्याच ऑर्डरचा अजून एक क्लेरिफिकेशनसाठी एक ऑर्डर रेराने काढलेली आहे, ती देखील मॅन्डेटरी, ती पण आपल्याला पाहिजे आहे. तर ही आहे 4 सप्टेंबर 2024 ची, की त्याच्यामध्ये न्यू परफॉर्मा ऑफ अलॉटमेंट लेटर अँड अग्रीमेंट टू सेल ॲज पर ऑर्डर्स रिगार्डिंग पार्किंग अम्युनिटीज अँड 3 बँक अकाउंट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये जो इश्यू होता की अम्युनिटीजच्या सुद्धा रिलेटेड जे काय असेल प्रमोटरने ते सुद्धा स्पेसिफिक डायरेक्टली त्याच्यात मेन्शन केलेलं पाहिजे. त्या परफॉर्मामध्ये 3 बँक अकाउंट रिलेटेड डिटेल्स दिले पाहिजेत आणि त्याच्यात पार्किंग रिलेटेड सुद्धा प्रोफॉर्मा दिलेला आहे, तो सुद्धा त्या अग्रीमेंटमध्ये आता पाहिजे मॅन्डेटरी. तर ते ती जी ऑर्डर आहे 30 सप्टेंबर 2024 ची, ऑर्डर नंबर 60/2024. तर त्याच्यामध्ये आपण खाली जाऊन बघितलं तर आपण आता पार्किंग रिलेटेड इश्यू पाहतोय. तर हे फॅसिलिटीज टू बी प्रोव्हाइडेड जे असतील, अम्युनिटीज वगैरे, लोकेशन असेल, टाइप्स ऑफ लिफ्ट वगैरे असेल, तर यामध्ये तुम्हाला पार्किंग रिलेटेड सुद्धा प्रोफॉर्मामध्ये मेन्शन करायचा आहे. तर तो तुम्ही आता तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये पार्किंगसाठी तुम्हाला किती रुपये तुम्ही पेड केलंय, कुठे पार्किंग दिलंय, हे सगळं मेन्शन करायचंय. टोटल ॲग्रिगेट कन्सिडरेशन अमाऊंट फॉर द अपॉइंटमेंट इन्क्लुडिंग गॅरेज कव्हर पार्किंग स्पेसेस 10. म्हणजे ही तुमची पार्किंगची अमाऊंट वगैरे काय तुम्ही पेड करणार असेल. बऱ्याचदा तुमच्याकडे या कन्सिडरेशनच्या रिसिप्ट नसतात, तुमच्या या अग्रीमेंटमध्ये नसतं, मग तुम्ही इन्फोर्स कसं करणार. जे गोष्टी अग्रीमेंटमध्ये असेल तीच रेरा अथॉरिटी इन्फोर्स करू शकते, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. तर तुम्हाला हे शेड्यूल ए दिलेला आहे. तर प्लीज इन्सर्ट डिस्क्रिप्शन ऑफ द अपार्टमेंट प्लॉट गॅरेज क्लोज पार्किंग अलॉंग विथ बाउंड्रीज इन 4 डायरेक्शन. म्हणजे तुम्हाला यामध्ये डिटेलमध्ये शेड्यूल मेन्शन करायचं आहे पार्किंग रिलेटेड, जेणेकरून तुम्हाला जर का फ्युचरमध्ये होणारे पार्किंग रिलेटेड डिस्प्यूट्स असतील तर त्याच्यापासून तुम्ही कसं स्वतःला प्रोटेक्ट करू शकता हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर काय होतं, एकदा का बऱ्याचदा रेरा अथॉरिटीकडे आपण कंप्लेंट केल्यानंतर बिल्डर प्रमोटर असा डिफेन्स घेतात की आम्ही ते कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला हँड ओव्हर केलेला आहे सगळा प्रोजेक्ट आणि आमचा काही तिथे संबंध नाही, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा रोल तिथे येतो. आता कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सुद्धा इथे महत्वाचा रोल आहे आणि त्यांनी जर का तुम्हाला तुमच्या हक्काचं पार्किंग दिलं नाही तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता.
तर हे पाहण्यासाठी आता आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये काय बायलॉज आहेत, काय त्याचे रूल्स आहेत, तर ते सगळं आपण इथे पाहणार आहोत. तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे मॉडेल बायलॉज आहे 78 to 83 बायलॉज आहे, तर तो स्पेसिफिकली पार्किंग रिलेटेड म्हणतो. आणि जर ते पार्किंग रिलेटेड इश्यूज तुम्ही जर का एखाद्या सेक्रेटरीशी पत्रव्यवहार केला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा आणि त्यांनी तुम्हाला पार्किंग नियमाप्रमाणे या बायलॉज प्रमाणे जर का ते बसत असेल ना तरी ते तुम्हाला दिलं नाही, तर तुम्ही सेक्शन 91 खाली कोऑपरेटिव्ह कोर्ट करीत तक्रार कशी करणार, त्याचा फॉर्मॅट काय असणार आहे, हा आजच्या व्हिडिओचा महत्वाचा विषय आहे. तर मित्रांनो, त्याच्या आधी कोऑपरेटिव्ह कोर्ट मध्ये 91 खाली तुम्ही डिस्प्यूट कसा ड्राफ्ट करायचा हे पाहण्याआधी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की ऍक्च्युली बायलॉज नंबर 78 to 83 मध्ये काय लिहिलेलं आहे. आता हे बायलॉज नंबर 78 to 83 आपण पाहण्यासाठी डायरेक्ट मॉडेल बायलॉज आपण जे ओपन केलेलं आहे, तर त्या मॉडेल बायलॉज मध्ये आपण 78 टाकलं की लक्षात येईल की 78 काय सांगतो, 79 काय सांगतो, 80 काय सांगतो. तर हे आता आपण डायरेक्ट 78 वरती जर गेलो तर आपल्या लक्षात येईल तर हा मॉडेल बायलॉज आहे 78. आता हा 78 काय म्हणतो, मार्किंग ऑफ पार्किंग स्लॉट वेअर एनी पार्किंग स्लॉट हॅव बीन बिल्ट ऑर ओपन स्पेस इन द सोसायटीज कंपाउंड इज अवेलेबल फॉर पार्किंग ऑफ कार्स, द सोसायटी शॅल नंबर and demarcate the stilts and or the open space in such a way that no inconvenience would be caused to any of the members of the society. The committee shall ensure that the space is used by the member for the purpose of which is allotted to them. तर 78 हा वाहने उभी करण्यासाठी जी मोकळी जागा आहे त्याचा वापर कसा करायचा आणि त्यासाठी सोसायटीचा काय रूल आहे तर ते सांगितलं नाही. तर 78 असं म्हणतं की जेव्हा केव्हा असा कोणताही प्रश्न येईल तेव्हा सोसायटी जी आहे ती सर्वसाधारण सभेमध्ये असे नियम तयार करेल. सर्वसाधारण सभा म्हणजे जनरल बॉडी मीटिंग, याच्यामध्ये मॅनेजिंग कमिटीने जर का रूल्स रेग्युलेशन केले असतील तर ते चॅलेंज होऊ शकतात, ते मान्य करायची गरज नाही. कारण 78 हा स्पेसिफिकली सांगतो की जनरल बॉडी लाच तो अधिकार आहे की नेमून दिलेले जे ओपन स्पेस आहेत किंवा स्टील पार्किंग आहे त्याच्या रिलेटेड निर्णय घ्यायचा. आता त्याच्यामध्ये पुढे त्यांनी सांगितलं की कमिटीला काय अधिकार आहे, तर कमिटी ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार तुम्हाला ती कमिटी जागा देईल. आणि जर बऱ्याचदा काय होतं एका व्यक्तीकडे 4 वाहनं असतात, मग काय 4ही वाहनांना पार्किंग द्यायचं का, तर निश्चितच नाही. तर त्यासाठी सुद्धा कमिटीवरती हे बंधनकारक आहे की कोणत्याही सदस्याला एक 4चाकी वाहन तळापेक्षा किंवा त्याने जी खरेदी केली असेल त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त जास्त जागेचा तो हकदार असणार नाही. ते सर्व अधिकार हे जनरल बॉडीला त्यांच्या नियमावलीत मेन्शन करावे लागतील. आता जो 79 आहे की इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता कोण असेल, अ मेंबर हॅव्हिंग अ व्हेकल विल बी एलिजिबल फॉर पार्किंग स्लॉट, म्हणजे ज्याच्याकडे जर का व्हेकलच नाही तर त्याला तो पार्किंग लॉट देण्याचा विषयच येत नाही. नॉर्मली नो मेंबर शॅल बी एलिजिबल फॉर बिंग अलॉटेड मोर दॅन 1 पार्किंग स्लॉट, म्हणजे जनरली एकापेक्षा जास्त वाहनं जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पार्किंग स्लॉट मिळणार नाही, तुम्हाला एकच पार्किंग स्लॉट मिळणार आहे. द व्हेकल मे बी ओन्ड बाय हिम or by his employer or the firm or with the partner of the company, म्हणजे or which he is the director, म्हणजे तुम्ही कोणत्याही संस्थेच्या रिलेटेड असाल, कोणती फर्म असेल, तुम्हाला फक्त एक पार्किंग मिळणार आहे. इफ एनी पार्किंग स्लॉट्स रिमेन अनअलॉटेड फॉर वॉन्ट ऑफ ॲप्लिकंट, ॲडिशनल पार्किंग स्लॉट्स मे बी अलॉटेड to such members who already have a slot allotted to them. In normal course, such allotment of additional parking slots shall be made 1 year to year basis. जर तुमच्याकडे अतिरिक्त पार्किंग स्लॉट असतील तर तिथे तुम्हाला पट्टे आखून ठेवायचे आणि ज्या कारणासाठी तुम्हाला पार्किंग दिलेलं आहे त्याच कारणासाठी तिथं त्याच्यासमोर खरं तर मेन्शन करायचं आहे आणि त्याच कारणासाठी तुम्हाला ती जागा उपलब्ध करून द्यायची आहे. आणि जी वाहने मोकळी करण्यासाठी ओपन प्लॉट असतील, ओपन स्लॉट्स, तर तिथे तुम्हाला पट्टे आखून ठेवायचे आणि इयर वाईज बेसिस जर एकापेक्षा जास्त वाहनं असतील तर तुम्हाला ती इयर वाईज बेसिस हे
तुम्हाला त्या ठिकाणी त्या अलॉटमेंट करायची जबाबदारी ही मॅनेजिंग कमिटी कडे दिलेली आहे. आता सेक्शन 80 ज्यावेळेस आपण पाहतो, तर इन केस ऑफ नंबर ऑफ एलिजिबल members for parking slot is in excess of the available parking slot, then the managing committee shall allot parking slot on annual basis by fair and transparent process. Fair and transparent process ही पण महत्वाची, in concurrence with the general body regulation. म्हणजे आपण जसं पाहिलं वार्षिक सर्वसाधारण सभेतच याचे बॉडीचे रेग्युलेशन तयार होतील, मॅनेजिंग कमिटीला कोणताही अधिकार असणार नाही. आणि इलिजिबल मेंबर असतील आणि त्याच्यापेक्षा जर का गाड्यांची संख्या जास्त असेल आणि पार्किंग स्लॉट कमी असतील तर त्या इयर टू इयर बेसिस म्हणजे दरवर्षी ते चेंज होत राहील आणि त्या जशी कमिटी डिसाईड करेल मॅनेजिंग कमिटी त्याप्रमाणे इयरली त्याच्यामध्ये चेंज होत राहतील. आता त्याच्यामध्ये सेक्शन 80 जो आहे तर त्या पात्रतेमध्ये ऍप्लिकेशन रिलेटेड एक क्लॉज आहे की तुम्हाला आता हे मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा अर्ज कसा करायचा आहे सेक्रेटरीला आणि तो कुठल्या बायलॉज मध्ये येतो. तर यासाठी तुम्हाला बायलॉज नंबर 64 प्रमाणे 64(4) प्रमाणे तुम्ही वाहनाच्या पार्किंगसाठी सेक्रेटरीला अर्ज करू शकता. आणि जो बायलॉज नंबर 65 आहे याच्यानंतरचा त्यावेळेस तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर सचिवाने सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या कशी कारवाई करायची हे बायलॉज नंबर 65 मध्ये दिलेलं आहे. 3 महिन्याच्या आत तुम्हाला त्या अर्जावरती त्यांनी न्याय निर्णय द्यायचा आहे सेक्रेटरीनी. आणि त्याचबरोबर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही सेक्रेटरीला इश्यू वाटत असेल तर तो तुमच्या मॅनेजिंग कमिटी पुढे तुमचा अर्ज ठेवील. आणि तुम्हाला बायलॉज नंबर 64 प्रमाणे पार्किंग मिळवण्यासाठी अर्ज करायचा. आता हा बायलॉज नंबर तुम्ही 64 पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की द कंटिन्यू सर्व्हिस चार्जेस डी 64 मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने पार्किंगचा अटी अर्ज करू शकता आणि तुम्ही जो अर्ज केल्यानंतर त्याच्यावरती कारवाई कशी करायची त्याही रिलेटेड तुम्हाला 65 मध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला असं वाटेल की वाहने उभी करण्यासाठी वाहनांची संख्या जर जास्त असेल आणि जर का हे तुमची जागा कमी असतील तर त्या मोकळ्या जागेवरती चिठ्ठ्या टाकून देखील त्याची निवड करण्याचा अधिकार हा मॅनेजिंग कमिटीला दिलेला आहे. जो सेक्शन 81 सांगतो की तुम्ही चिठ्ठी पद्धतीने जर यासाठी आपण तुम्हाला अजून क्लॅरिफिकेशन देण्यासाठी मी मराठीमध्ये जे लेटेस्ट बायलॉज आलेले आहेत ते देखील तुम्हाला मी दाखवू इच्छितो, ज्याच्यामध्ये तुम्हाला या उपविधीमध्ये कशा पद्धतीने चिठ्ठी टाकून देखील ते तुम्ही अलॉटमेंट मिळवू शकता, ती प्रोसिजर कशी असणार आहे आणि ती प्रोसिजर कधी फॉलो होईल ते देखील सांगितलेलं आहे. की अधिकृत सदस्यांची वाहनांची संख्या वाहने उभी करण्यासाठीच्या इमारतीच्या आवारातील अथवा आधारस्तंभाखालील मोकळ्या जागा यापेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळी व्यवस्थापन समिती म्हणजे ही मॅनेजिंग कमिटी जी आहे तुम्ही निवडून दिलेली सर्व सदस्य मंडळांच्या सहमतीनुसार योग्य आणि पारदर्शक पद्धतीने वार्षिक तत्वावर जागांचे वाटप करेल. म्हणजे याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकून मोकळी जागा मिळवण्यासाठीची पात्रता देखील मेन्शन केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जो बायलॉज नंबर 82 आहे, ज्या सदस्याला वाहन ठेवण्यासाठी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळ्या पट्ट्यांची आवश्यकता असेल त्याने जरूर त्या तपशिलाकडे संस्थेच्या सचिवाकडे अर्ज करावा. या उपविधीखालील परवानगी मिळवण्यासाठी अर्ज निकालात काढताना संस्थेचा सचिव व समिती याच्याकडून उपविधी क्रमांक 63 मध्ये केलेली कार्यपद्धती अनुसार करण्यात येईल. आणि वाहने उभी करण्यासाठी दिलेल्या जागेचे शुल्क देणे म्हणजे आता तुम्हाला जो काही संस्थेच्या सदस्य मंडळाने सभेत ठरवून दिलेलं शुल्क असेल इमारतीखाली ते शुल्क तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या सदस्याकडे स्कूटर मोटरसायकल किंवा ऑटो रिक्षा असेल त्याने त्याच्याकडील वाहन आवारातील मोकळ्या जागेत ठेवण्यासाठी समितीची पूर्व परवानगी मिळवली पाहिजे. आणि अशा सदस्या संस्थेच्या सर्व सदस्य मंडळाने सभेत ठरवलेले दराने शुल्क द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला जे काय त्याचा शुल्क असेल ते सुद्धा तुम्हाला समितीला द्यायचं आहे, परंतु समितीची पूर्व परवानगी घेणं गरजेचं आहे.
आता बऱ्याचदा असं होतं की जॉर्जी जनरल बॉडीमध्ये तुमचा अर्ज नाकारण्यात येतो किंवा जनरल बॉडीमध्ये बऱ्याचदा अशा काही काही चुकीच्या आर्बिट्ररी तुमच्याकडून मेंटेनन्स मागितला जातो. आता या ठरावाकडे आपण काय करतो, तर आपण जातो रजिस्टर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडे. आता रजिस्टर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला जे अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार जर का तुम्हाला पाहिजे असतील, तर ते याच बायलॉजमध्ये जो बायलॉज संस्थेच्या कामकाजा विषयी तक्रारी कशा करायच्या आणि ते कुणाकडे करायच्या या संदर्भात जी माहिती देण्यात आली, तर जनरल बॉडीच्या विरोधात कोणताही निर्णय द्यायचा अधिकार हा रजिस्ट्रारला नाही. तुम्ही रजिस्ट्रारकडे कितीही तक्रारी केल्या तरी तो जनरल बॉडीचा ठरावाविरुद्ध कोणताही न्याय निर्णय देऊ शकत नाही. पण आपल्याला असं सर्वसाधारण भीती असते की मग आम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात गेलो तर आमचा खर्च होईल, आम्हाला कंप्लेंट कशी करायची ते माहित नाही. आम्ही रजिस्ट्रारकडे जाऊ शकतो कारण तो एक अधिकारी आहे, शासनाचा प्राधिकृत करेल. पण कोर्ट म्हणले की आपली एक भावना झालेली आहे की नको रे बाबा, कोर्टाची प्रोसिजर लेंदी आहे, कोर्टाकडे आम्ही कसं जायचं, आम्हाला ड्राफ्टिंग पण येत नाही. तर यासाठी अशा ज्या काही जनरल बॉडीच्या ठरावांच्या तक्रारी आहेत, तर त्यासाठी ॲडव्होकेट या नात्याने आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला कॉर्पोरेटिव्ह कोर्ट बद्दलची सुद्धा भीती घालवणं. आणि कॉर्पोरेटिव्ह कोर्टमध्ये सेक्शन 91 खाली तुम्ही कसा डिस्प्यूट दाखल करू शकता, तर त्यासाठी तुम्हाला हा ड्राफ्ट आहे. डिस्प्यूट्स अंडर सेक्शन 91 ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960. जर तुम्ही हा ड्राफ्ट मनापासून जर का ह्याच्याकडे लक्ष दिलं आणि हा व्हिडिओ पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल की कोऑपरेटिव्ह कोर्टात फक्त या पार्किंग रिलेटेडच नाही, तर तुमच्याकडून जे आर्बिट्ररी मेंटेनन्स शुल्क वसूल केलं जातं सोसायटीकडून किंवा सोसायटीमध्ये अनावश्यक खर्च केला जातो किंवा सोसायटीमध्ये सिंकिंग फंड्स तुमच्याकडून अवाजवी दराने आकारले जातात किंवा तुमचा एखादा टेनंट असेल तर त्या टेनंटला पार्किंग दिले जात नाही, तर त्या रिलेटेड तुमचे कोणतेही डिस्प्यूट असतील तर तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टमध्ये दाखल करू शकता. आता कोऑपरेटिव्ह कोर्टमध्ये दाखल करण्याची प्रोसिजर ही सिमिलर कोर्टासारखीच असली तरी कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे ते तुमच्यासाठीच तिथे एस्टॅब्लिश झालेलं आहे. तुमच्या ज्या सहकारी संस्था असतील त्यांच्यावरतीच न्याय निर्णय देण्यासाठी तिथे काय सिव्हिल सूट्स नाहीत. भले ते सिव्हिल सूट सिव्हिल प्रोसिजर प्रमाणे जर चालत असेल तरी तिथे डिस्प्यूट्स नंबर, आरसीएस नंबर वगैरे असं नाही, इथे डिस्प्यूट्स नंबर आहे. तुमचा डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यासाठी कोऑपरेटिव्ह कोर्ट सुद्धा मीडिएशननी प्रयत्न करेल किंवा डायरेक्ट तुमच्या जजमेंट तुमच्या फेवरमध्ये जजमेंट देईल. आता इथं तुम्हाला हेडिंगमध्ये लिहायचंय बिफोर द ऑनरेबल कोऑपरेटिव्ह कोर्ट. तुमच्या जे शहरातलं जे कोर्ट असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, तिथे तुम्ही इथं त्याचं नाव द्यायचंय. इन द मॅटर ऑफ तुमचं तिथं नाव लिहायचंय, तुमचं वय, त्यानंतर ऑक्युपेशन आणि तुमचा राहण्याचा पत्ता. इथे तुम्ही लिहायचंय ऍप्लिकंट डिस्प्युटंट विरुद्ध कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं नाव लिहायचंय. पुढे लिहायचंय कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर अंडर द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. त्याचा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे आणि त्याचा पत्ता ऑफिस ऍड्रेस इथं लिहायचा आहे. थ्रू इट्स ऑनररी सेक्रेटरी, कारण सेक्रेटरी जनरली कायद्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्यांच्या अधिकारांची अंमलबजावणी आणि त्या प्रोसिडिंगला हजर राहण्याची जबाबदारी ही तिथल्या सचिवाची असते, म्हणून आपण सचिवाचं देखील नाव इथे मेन्शन करणार आहे. आता पुढे तुम्ही हेडिंग लिहायचं ऍप्लिकेशन अंडर सेक्शन 91 ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग नाहीये, हाऊसिंगचे बायलॉज आहेत, पण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960 आहे, त्याच्या सेक्शन 91 अंतर्गत तुम्ही हा ऍप्लिकेशन अर्ज डिस्प्यूट रेज केलेला आहे. आता त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन काय आहे असणार आहे, तर इंट्रोडक्शन मध्ये तुमची अर्जदाराची सर्वसाधारण माहिती द्यायची आहे. डिस्प्युटंट्स ऍप्लिकंट किंवा डिस्प्युटंटची इथं माहिती द्यायची आहे. द ऍप्लिकंट इज द बोनाफाईड अँड परमनंट मेंबर ऑफ द रिस्पॉन्डंट सोसायटी holding the aforementioned membership number and residing at a given address. The applicant has been diligently observing all rules, regulation and bylaws of the society. हा तुमचा बोनाफाईड दाखवणारा पॅरा तुम्हाला सर्वप्रथम 1A मध्ये लिहायचा आहे. त्यानंतर बी मध्ये काय लिहायचंय, तर ऍप्लिकंट स्टेट दॅट ही शी हॅज नो आउटस्टँडिंग ड्यूज टुवर्ड द सोसायटी. जर ड्यूज असतील तुमचे काही तर ते लिहायची गरज नाही. एक्सेप्ट फॉर रुटीनली मंथली मेंटेनन्स, इथं तुम्ही मंथली मेंटेनन्स पे केलं नसेल. आता तुम्ही हे ड्राफ्ट करताना लक्षात ठेवायचे की कोर्टासमोर तुम्ही प्लीडिंग करत आहात, सर्व प्लीडिंग हे तुमचं प्रामाणिक असलं पाहिजे.
द पर्सन हु क्लेम्स इक्विटी ओनली हु कम्स अप विथ अ क्लीन हँड्स. हे प्रिन्सिपल आहे कोर्टाचं. जर तुम्ही स्वच्छ हाताने आला, सगळी माहिती खरी असेल तरच कोर्ट तुम्हाला न्याय देणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं हा पॅराग्राफ मेन्शन करताना तुमचं बोनाफाइडनेस हा सगळं जोडायचं आहे. तुमच्या मेंटेनन्स काय तुम्ही पे केलेला असेल तर कॉपीज ऑफ द मेंटेनन्स रिसिप्ट फॉर द पास्ट मंथ्स आर अनेक्स्ड हिअर विथ एक्झिबिट ए कलेक्टिव्हली. आता हे काय एक्झिबिट ए आहे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट कसं करायचं आहे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. आता तुम्हाला द्यायचं आहे रिस्पॉन्डंटचं इंट्रोडक्शन. द रिस्पॉन्डंट इज अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ड्युली रजिस्टर्ड अंडर द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज ऍक्ट and is responsible for the management, administration and the maintenance of the building complex known as सोसायटीचं नाव लिहायचं, लोकेटेड ऍट ऍड्रेस मेन्शन अबाव. आता हे सोसायटीचं तुम्ही डिस्क्रिप्शन दिलं. त्यानंतर रिस्पॉन्डंट इज रिप्रेझेंटेड इन हिज ऍप्लिकेशन बाय इट्स ऑनररी सेक्रेटरी हु इज ऑथराइज टू ऍक्ट ऑन बिहाफ ऑफ द सोसायटी इन लीगल मॅटर्स, सब्जेक्ट मॅटर्स जे असतील त्यामध्ये तुम्ही सेक्रेटरीचं नाव टाकलेलं आहे तर सेक्रेटरीचं पण रोल तिथं मेन्शन करायचं आहे. आता तिसरा जो महत्वाचा इश्यू आहे तुमचा डिस्प्यूट जो आहे, म्हणजे तो एक्सेसिव्ह मेंटेनन्स असेल, पार्किंगच्या रिलेटेड असेल किंवा अनलॉफुली रिजेक्शन ऑफ शेअर ट्रान्सफर ऍप्लिकेशन किंवा शेअर ट्रान्सफरचं इथं आपण थोडा वेळ लक्षात ठेवू. इथं आपण हा शेअर ट्रान्सफर जो असेल तो रजिस्टरकडे डिस्प्यूट रेज करू शकतो. पण मिसमॅनेजमेंट ऑफ द सोसायटीज फंड्स वगैरे काय असतील किंवा जसं की मी म्हणलं सिंकिंग फंड वगैरे आर्बिट्ररी असेल तर तो तुमचा डिस्प्यूट तुम्ही इथे लिहायचा आहे. द प्रेझेंट डिस्प्यूट पर्टेन्स टू, मग इथं डिटेल लिहायचं, इलिगल अँड आर्बिट्ररी इम्पोजिशन ऑफ एक्सेसिव्ह मेंटेनन्स असेल किंवा पार्किंग स्पेस रिलेटेड असेल. द ऍप्लिकंट कंटेंट दॅट ऍक्शन ओमिशन ऑफ द, ओमिशन मध्ये काय येणार, जर तुमच्या अर्जावरती सोसायटीने कोणतंही जर कारवाई केली नाही, इट कम्स अंडर द क्लॉज ओमिशन. That the applicant contend that the actions, omissions of the respondents are in direct contravention of the provisions of the Maharashtra Cooperative Societies Act 1960, the register bylaws of the society and the principle of natural justice, जे की तुम्हाला कधी हिअरिंग न देता ऑडिओ अल्ट्रम पार्टेम प्रमाणे नॅचरल जस्टिस आहे की तुम्हाला प्रत्येक तुमच्या कंप्लेंट वरती हिअरिंग देणं. जर ते दिलं नसेल तर तुम्ही तो क्लॉज हा डिस्प्यूट मध्ये स्पेसिफिकली मेन्शन करायचा आहे. आणि फॅक्ट्स गिव्हन राईज टू द फॉलोइंग. आता डिस्प्यूट जो तुमचा आहे तो क्रोनॉलॉजिकली ऑर्डर प्रमाणे तुम्ही मेन्शन करायचं आहे. म्हणजे प्रत्येक तारखेला काय झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय त्याच्यावरती कारवाई केली हे तुम्हाला एकानंतर एक तुम्ही जी तक्रार केली त्याची तारीख, तुमच्या नंतर त्याच्यानंतर सोसायटीकडून तुम्हाला रिप्लाय असेल त्याची तारीख, हाऊसिंग सोसायटीकडून त्याच्यानंतर तुम्ही काही ईमेल पाठवले असतील त्याची तारीख, तर हे सगळं क्रोनॉलॉजी प्रमाणे तुम्हाला मेन्शन करायचे. ऑन सो अँड सो डेट द ऍप्लिकंट डिस्क्राइब द इनिशियल इव्हेंट करायचं, सबमिटेड अ रिटर्न रिक्वेस्ट फॉर अलोकेशन ऑफ पार्किंग स्पेस, अप्लाइड फॉर ट्रान्सफर, रेज्ड ऑब्जेक्शन, इन्फ्लेक्टेड मेंटेनन्स बिल. मग तुम्ही जे ऍप्लिकेशन तक्रार जी मेन्शन करणार आहे सेक्रेटरीकडे त्याच्या डिटेल रिलेटेड हे पहिल्यांदा लिहायचं आहे. अ कॉपी ऑफ द सेड रिक्वेस्ट ऍप्लिकेशन इज अनेक्स्ड हिअर विथ ॲज मार्क्ड ॲज एक्झिबिट बी. ते अनेक्स्चर तुम्हाला जोडायचं आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे तर निश्चितच रिस्पॉन्डंट सोसायटीने त्याच्यावरती तुमच्या अर्जावरती जी काय कारवाई केली, ऑन सो अँड सो द रिस्पॉन्डंट डिस्क्राइब द सोसायटी रिस्पॉन्सेस ऑफ लॅक thereof failed to acknowledge the applicant's request, rejected the application without assigning a valid reason, issued notice demanding pay. आणि तरी सुद्धा तुम्हाला डिमांड नोटीस पाठवली त्यांनी, मेंटेनन्स रिलेटेड असेल किंवा तुमच्या पार्किंग रिलेटेड इश्यू असेल तर त्या संदर्भात सोसायटीकडून, हाऊसिंग सोसायटीकडून जो तुमच्याशी पत्र व्यवहार झालेला आहे ती कॉपी तुम्हाला सोबत जोडायची आहे ॲज अ अनेक्स्चर सी म्हणून. आणि त्याच्यानंतर यापुढे तुम्हाला मॅनेजिंग कमिटीकडे जर तुम्ही रिप्रेझेंटेशन मॅनेजिंग कमिटीच्या विरोधात रजिस्ट्रारकडे दिलेला असेल तर त्या रिप्रेझेंटेशनचा सुद्धा इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. ऑन सो अँड सो डेट फर्दर ऍक्शन टेकन बाय द ऍप्लिकंट, सेंड रिमाइंडर्स, पर्सनली मेट विथ द मॅनेजिंग कमिटी मेंबर्स, सबमिटेड रिप्रेझेंटेशन टू द रजिस्ट्रार ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. तर या रिलेटेड तुम्हाला तो काय तुमचा पत्र व्यवहार झालेला असेल, तुम्ही पर्सनली कधी भेटला मॅनेजिंग कमिटीला, रिमाइंडर्स कधी पाठवले, त्या संदर्भातले सगळे जे तुमचे पुरावे असतील ते एक्झिबिट डी म्हणून कलेक्टिव्हली तुम्ही जोडलेले आहेत. आता हे जोडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा डिस्प्यूट कधी रेज झाला, हा ट्रिगर तुम्हाला कधी झाला की तुम्हाला कोऑपरेटिव्ह कोर्टात यायचंय, तर त्या संदर्भात पॅरा लिहायचा आहे. ऑन सो अँड सो डेट
इव्हेंट लिहायचा आहे. जेव्हा मॅनेजिंग कमिटी पास्ट रिझोल्युशन डिनायनिंग द ऍप्लिकेशन रिक्वेस्ट, द सोसायटी डिस्कनेक्टेड इसेन्शियल सर्व्हिसेस, द सोसायटी इनिशिएटेड रिकव्हरी प्रोसिडिंग्स, तर त्या रिलेटेड तुम्हाला हा पॅरेग्राफ कॉज ऑफ ऍक्शन ज्याला आपण म्हणूया तो इथे मेन्शन करायचा आहे. आणि जर काय रिझोल्युशन पास केलं असेल तुमच्या विरोधात तर ते कॉपी ऑफ द रिझोल्युशन नोटीस इज अनेक्ट हिअर विथ ॲज मार्क ॲज एक्झिबिट सी असं नमूद करायचं आहे. आता बऱ्याचदा असं होतं की काही काही वेळेस बायलॉज जे असतात त्याचं व्हायोलेशन केलेलं आहे, तर ते व्हायोलेशनसाठी तुम्हाला हा चार्ट बनवायचा आहे जेणेकरून कोऑपरेटिव्ह कोर्टाला समजणं सोपं जाईल की कोणत्या बायलॉजचं व्हायोलेशन कसं केलेलं आहे. तर इथे बायलॉज आणि व्हायोलेशन, तर बायलॉज नंबर टाकायचा आहे आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जे मॅनेजिंग कमिटी असेल किंवा जनरल बॉडीने असेल त्यांनी व्हायोलेशन कसं केलं बायलॉजचं हे इथे तुम्हाला नमूद करायचंय. आता पुढे तुम्हाला जनरल पॅराग्राफ द्यायचा आहे की द ऍप्लिकंट कंटेन दॅट द रिस्पॉन्डंट ऍक्शन आर नॉट कॉन्ट्ररी टू द एक्सप्रेस प्रोव्हिजन ऑफ द बायलॉज बट ऑल्सो अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस, इक्विटी अँड नॅचरल जस्टिस आणि द ग्राउंड्स फॉर अप्रोचिंग द ऑनरेबल कोर्ट. आता तुम्ही ह्या कोर्टाकडे कोऑपरेटिव्ह कोर्टाकडे सेक्शन 91 ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960 खाली का आलेला आहात, तर त्याच्या रिलेटेड ग्राउंड्स तुम्हाला मेन्शन करायचे. ग्राउंड्स मध्ये काय असणार आहे, तर जो तुमचा अर्ज आहे तो रिजेक्ट केलेला आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने, आर्बिट्ररी मेंटेनन्स चार्जेस लावलेले आहेत, त्यानंतर पार्किंग रिलेटेड इश्यूवरती योग्य तो निर्णय घेतलेला नाही, तर त्या रिलेटेड जे तुमचे जे ग्राउंड्स असतील ते तुम्ही इथे मेन्शन केले. त्यानंतर तुम्ही आता रिलीफ काय मागणार आहात आणि त्याचे ग्राउंड्स काय आहेत रिलीफ मागण्यासाठी, तर तुम्ही काय म्हणू शकता, इलिगलिटी अँड आर्बिट्ररीनेस, द रिस्पॉन्डंट्स ऍक्शन्स आर इलिगल, आर्बिट्ररी, अनरिझनेबल अँड मालाफाईड, व्हायोलेशन ऑफ द बायलॉज, the respondent has acted in the direct contravention of the registered bylaws of the society, breach of natural justice, जर तुम्हाला हेअरिंग वगैरे दिलेली नसेल तर तिथे रिस्पॉन्डंट हॅज फेल्ड टू प्रोव्हाइड द ऍप्लिकंट्स विथ अ फेअर हेअरिंग ऑर अन ऑपॉर्च्युनिटी टू द प्रेझेंट केस. त्यानंतर डिस्क्रिमिनेशन जर केलेलं असेल, जर सोसायटीने काही मॅनेजिंग कमिटीच्या सदस्यांना स्वतःसाठी एकापेक्षा जास्त पार्किंग ठेवलेलं असेल, सोसायटीचे मॅनेजिंग कमिटी सदस्य स्वतःसाठी जर त्या पदाचा गैरवापर करून त्या जागा ओपन पार्किंग स्पेस वापरत असतील, जर त्यांनी स्वतःच्या अधिकारात कुणाला तिथे घर किंवा कुणाला काही एखादं स्टॉल वगैरे उभं करण्यासाठी परवानगी दिलेली असेल तर ते डिस्क्रिमिनेशन होणार आहे. आणि ते डिस्क्रिमिनेशन कसं आहे हे तुम्ही डिटेल सांगायचं आहे आणि मॅनेजिंग कमिटी कशी डिफॉल्टेड आहे हे देखील तुम्हाला कोऑपरेटिव्ह कोर्ट समोर नमूद करायचं आहे. आणि मग फॉर मिसमॅनेजमेंटचा पॅरा लिहून द रिस्पॉन्डंट इज गिल्टी ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ द सोसायटी अफेअर्स लिहून हा जो काय आहे तुमचा ग्राउंड रिलीफ तो क्लोज करायचा. आता त्याच्यानंतर स्टेटमेंट तुम्हाला प्रिव्हियस प्रोसिडिंग्स असतील किंवा तुम्ही जर कुठे तुमच्या केस या रिलेटेड चालू असतील तर ते तुम्हाला तिथं नमूद करायचं. काही वेळा तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये गेलेला असता तर त्याच्या रिलेटेड काय केसेस वगैरे चालू असतील किंवा नसतील तरी देखील तुम्हाला तशा प्रोसिडिंग चालू नाहीत असं तुम्हाला लिहायचं आहे. द ऍप्लिकंट स्टेट दॅट देर इज नो प्रिव्हियस प्रोसिडिंग बिफोर pending before any court authority with respect to the subject matter of this application to the best of the applicant knowledge and belief. आता स्पेसिफिक रिलीफ काय तुम्हाला मागायचं आहे, हे झाली तुमची पिटिशन. आता तुम्हाला रिलीफ मागताना तुमची जी प्रेयर आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते प्रेयर तुम्ही कशा लिहिणार, त्यासाठी डिक्लेरेशन म्हणजे काय, मॅन्डेटरी इंजंक्शन म्हणजे काय हे सुद्धा महत्वाचं आहे. तर डिक्लेरेशन तुम्हाला काय मागायचं आहे, तर डिक्लेअर दॅट सो अँड सो डेटेड स्पेसिफिक ऍक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे तुम्हाला पार्किंग दिलेलं नाही, तुमच्या अर्जावरती विचार केलेला नाही, तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे किंवा रिझोल्युशन पास केलेलं आहे, तर ते इलिगल, इनव्हॅलिड अँड नॉट बाइंडिंग ऑफ द ऍप्लिकंट असं म्हणून डिक्लेरेशन पास करून करावं. अशा पद्धतीची प्रेयर तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टला मागायची आहे. आता हे डिक्लेरेशन इलिगल, इनव्हॅलिड अँड नॉट बाइंडिंग ऑफ द ऍप्लिकंट मागितल्यानंतर मॅन्डेटरी इंजंक्शन मागायचं आहे. इंजंक्शन म्हणजे काय, तर मनाई, डायरेक्ट रिस्पॉन्डंट टू, म्हणजे याचं सोसायटीचं नाव येईल, ऍक्शन टेकन बाय द सोसायटी, एक्झाम्पल अलॉट पार्किंग स्पेस टू द अप्लिकंट, अप्रूव्ह द ट्रान्सफर ऑफ द शेअर इन द फेवर ऑफ द, तर ते इंजंक्शनचा क्लॉज तुम्हाला असं सांगायचं आहे की तिथं पार्किंग स्पेस वगैरे जे अलॉट करायचं आहे त्याच्या रिलेटेड इंजंक्शन पास करा. त्यानंतर जर तुमचा मेंटेनन्स रिलेटेड इश्यू असेल तर तिथं लिहायचं आहे रिफंड द ऍक्सेस मेंटेनन्स कलेक्टेड फ्रॉम द ऍप्लिकंट, म्हणजे आमच्याकडून
गरजेपेक्षा जास्त मेंटेनन्स चार्जेस वसूल केलेले आहेत ते आम्हाला परत माघारी मिळावे. आणि परमनंट इंजंक्शन तुम्हाला मागायचं आहे, रिस्ट्रेन द रिस्पॉन्डंट फ्रॉम स्पेसिफिक ऍक्शन टू बी प्रिव्हेंटेड. Example, obstructing the applicant from using the allocated parking space, interfering with the peaceful enjoyment of the applicant's flat, disconnecting essential services. म्हणजे बऱ्याचदा मॅनेजिंग कमिटी तुमचं पाण्याचा नळ कट करते, त्यानंतर तुम्हाला लाईटची सुविधा, लिफ्टची सुविधा बंद करते. तर त्याशी रिलेटेड त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इंजंक्शन मागायचंय. आणि डॅमेजेस अँड कॉम्पन्सेशन, अवॉर्ड डॅमेजेस कॉम्पन्सेशन म्हणजे तुम्हाला हा दावा दाखल करण्यासाठी जो त्रास झाला आणि तुमची जी मानसिक हॅरेसमेंट झाली, त्यासाठी मेंटल अगनी तुम्ही सफर जेवढी केली, हार्डशिप झाली, त्यासाठी तुम्ही कॉम्पेन्सेशन मागायचं इथे. ते कॉम्पेन्सेशन तुमचे जेवढे डॅमेजेस झाले असतील, तुम्ही जे मानसिक त्रास तुमचा छळ झालेला असतील त्याच्या रिलेटेड तुम्ही मागू शकता. आणि त्याच्याबरोबर ह्या लिटिगेशनची कॉस्ट सुद्धा तुम्हाला मागायची. ऑर्डर द रिस्पॉन्डंट टू पे द कॉस्ट ऑफ दिस ऍप्लिकेशन, म्हणजे या ऍप्लिकेशन जे दाखल करण्यासाठी आपला जो खर्च झालेला आहे तो खर्च देखील मागायचा आहे. आणि हा एनी अदर रिलीफ, जर तुमच्याकडून काही चुकून एखादा रिलीफ मागायचा राहिला असेल तर द ग्रांट एनी अदर रिलीफ दॅट दिस ऑनरेबल कोर्ट मे डीम फिट अँड प्रॉपर इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस अँड इक्विटी. आता हा एनी अदर रिलीफ पॅरा सुद्धा महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिशनरी पॉवर हे कॉपरेटिव्ह कोर्टाला देऊ शकता की अजून काय तुम्हाला अतिरिक्त वाटेल त्या प्रेयर आमच्या लाभात तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये तुम्ही इंटरिम ऍप्लिकेशन सुद्धा देऊ शकता. इंटरिम ऍप्लिकेशन म्हणजे काय, तर तात्पुरती मनाई, तात्पुरता स्टे कोणत्या ऑर्डरला पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन तर रिमेन सेमच राहील, पण तुम्ही त्याच्या प्रेयर चेंज होतील. प्रेयर काय होतील, रिस्ट्रेन द रिस्पॉन्डंट फ्रॉम स्पेसिफिक ऍक्शन टू बी प्रिव्हेंटेड टेम्पररी डिमांडिंग पेमेंट, म्हणजे तुमच्याकडून पेमेंट वगैरे एक्सेस अजून डिमांड करत असेल तर तुम्हाला टेम्पररी त्यांना स्टॉप करा आणि जेव्हा निकाल राहील त्या निकालाच्या आपण बाइंडिंग आहोत यासाठी तुम्ही इंजंक्शन ऍप्लिकेशन लावू शकता. स्टेटस को काय मागताय, तर स्टेटस को म्हणजे जैसे ते परिस्थिती, पार्किंग स्पेस क्वेश्चन असेल तर आता तुम्ही कोणते पार्किंग नव्याने अलॉटमेंट करू नका, स्टील द फायनल डिस्पोजल ऑफ दिस ऍप्लिकेशन. आणि त्याच्यानंतर स्टेटस को इंजंक्शन ऍप्लिकेशन लावल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन द्यायचं आहे. व्हेरिफिकेशन महत्वाचं आहे, कारण तुम्ही हे जी कंप्लेंट लिहिली आहे ती व्हेरीफाय करताय की ती ट्रू अँड करेक्ट आहे. I so and so age occupation residing and the applicant herein do hereby solemnly declare that the contents of the paragraph 1 to 10 of the above application are true and correct to the best of my knowledge and belief and nothing material has been concealed therefrom. कोणतीही माहिती मी लपवून माननीय न्यायालयाकडून ठेवलेली नाही. आता हे झालं, व्हेरीफाईड केलं, तुम्ही तुमची सही केली. आता यासोबत जे आपण एनेक्स्चर म्हणून एक्झिबिट ए बी सी डी असं लिहिलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फाइल्ड बाय ऍप्लिकंट असं सेपरेट ऍप्लिकेशन तयार करायचं आहे आणि ते जोडायचं आहे. आता कॉपी ऑफ मेंटेनन्स रिसिट असतील तर ए, कॉपी ऑफ ऍप्लिकन्स रिक्वेस्ट ऍप्लिकेशन लेटर असेल तर ते इथं बी म्हणून जोडायचं आहे. त्यानंतर जे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने तुमच्याशी कम्युनिकेशन केलं आहे ते सी म्हणून जोडायचं आहे. त्यानंतर रिमाइंडर्स, रिप्रेझेंटेशन काय तुम्ही दिलेलं असेल किंवा रिझोल्युशनची नोटीस असेल तर ती कलेक्टिव्हली सी म्हणून डी म्हणून जोडायची. आणि 6 म्हणजे काय, कॉपी ऑफ रिलेव्हंट डॉक्युमेंट, म्हणजे अतिरिक्त तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ते डी म्हणून जोडायचे आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस पुर्शिस देखील त्याच्यासोबत जोडायचा आहे. आता ऍड्रेस पुर्शिस म्हणजे काय, तर तुम्हाला पत्ता जो दिलेला आहे तो बरोबर आहे एवढंच म्हणायचं आहे. द ऍड्रेसेस ऑफ द डिस्प्युटंट अँड अपॉर्डंट गिव्हन इन द मेन पिटिशन, म्हणजे मेन तुमचं जे डिस्प्यूट आहे त्याच्यातलं करेक्ट टू सर्व्हिस प्रोसेस ऑफ देम द डिस्प्युटंट अंडरटेक, म्हणजे जेव्हा केव्हा कोर्टातून न्यायालय तिथे नोटीस काढेल तर ती योग्य ऍड्रेसवर जायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही योग्य ऍड्रेस दिला आहे, त्यासाठी तुम्ही ऍड्रेस पुर्शिस इथे देता. आता ऍड्रेस पुर्शिस दिल्यानंतर त्याच्यासोबत ऍफिडेव्हिट जोडायचं आहे. ऍफिडेव्हिट हे नोटरी असेल तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही कॉपरेटिव्ह कोर्टच्या रजिस्ट्रारकडे जाऊन किंवा कॉपरेटिव्ह कोर्टचे जे नाझर ऑफिस असेल तर तिथे जाऊन ते ऍफिडेव्हिट तयार करू शकता. तर ऍफिडेव्हिट तयार करण्यासाठी जो तुमच्या कंप्लेंट मधला फॉर्मॅट इथं आहे तसाच ठेवायचा आहे आणि फक्त ऍफिडेव्हिट मध्ये व्हॉट एव्हर स्टेटेड अबाव इज ट्रू अँड करेक्ट आणि तिथं आय सो अँड सो. ऍफिडेव्हिटचा बी फॉर्मॅट मी तुम्हाला जर तुम्ही मागितला असाच असतो जनरली. आणि व्हेरिफिकेशन आहे ते फक्त तुम्ही इथे व्हेरिफिकेशन मधील मेन्शन करता आणि इथे ऍफिडेव्हिट लिहायचं असेल तर आय
सो अँड सो, आपलं नेम रिसाइडिंग ॲट सो अँड सो, इथे आपलं एज राहिलं, एज, त्यानंतर तुमचा ऑक्युपेशन, रिसाइडिंग ॲट लिहायचं आहे, आणि इथं लिहायचं स्टेट ऑन सोलोमन अफर्मेशन ॲज अंडर, आणि हे दिल्यानंतर तुमचा आहे तो कंटेंट तसाच येईल. आणि इथे फक्त तुम्ही ज्यावेळेस तुमची एंड होणार आहे, समजा इथे, तर तुम्हाला लिहायचं आहे whatever stated above is true and correct to the best of my knowledge and belief, signed and attested today at on dash dash day of 2025. इथं लिहायचंय तुमचा प्लेस, डेटेड, पुढे लिहायचंय ॲड्रेसला अफेंड, इथे तुमच्या वकिलाने तुमचं आयडेंटिफिकेशन घालायचंय, आयडेंटिफाईड बाय I know the affiant, affiant, I know the affiant and advocate for affiant. आता अशा पद्धतीचं तुम्हाला ॲफिडेव्हिट त्याच्यासोबत तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे फक्त, बाकी कंटेंट तोच राहील. हे ॲफिडेव्हिट जोडल्यानंतर तुम्हाला हा तुमचा जो डिस्प्यूट आहे तो कोऑपरेटिव्ह कोर्टमध्ये दाखल करायचा आहे, आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला रिटर्न आर्ग्युमेंट दाखल करायचं आहे, ओरल आर्ग्युमेंट करू शकत नसाल तर, आणि कोऑपरेटिव्ह कोर्ट त्याच्यावरती तुम्हाला न्यायनिर्णय देईल. आता आपण पुन्हा जाणार आहोत. हे झालं आता तुमचा रेरा झालं, त्यानंतर हाऊसिंग सोसायटी झालं. आता एक रिसेंट जजमेंट फक्त मी तुम्हाला सांगणार आहे, जे सर्वांसाठीच नव्याने खूप महत्वाचं आहे, आणि ह्या जजमेंटला फार फ्युचर राहणार आहे असं माझं म्हणणं आहे. कारण जे ई जागृती पोर्टल आहे ते नव्याने अपलोड होतंय, कंझ्युमर फोरम, आणि त्याच्यामध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रिलेटेड तुम्ही दाखल करू शकता कोणताही डिस्प्यूट असेल तर. ह्या संदर्भात आत्ताच नुकतंच एक जजमेंट आलेलं आहे. ते जजमेंट फक्त तुम्हाला मी माहितीसाठी, कंझ्युमर कोर्टमध्ये तुम्ही कसे दावे दाखल करू शकता. आता ही सर्टिफाईड ट्रू कॉपी आहे बघा, आणि हे 25/2025 म्हणजे आत्ताचं नुकतंच आलेलं जजमेंट आहे. 11 मार्च 2025चं जजमेंट आहे. तर हे अनिल खेमचंद अडवाणी वर्सेस सनमिस्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. आता हे जजमेंट नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनचं आहे. याच्यामध्ये काय केस लॉ साईट केलेले आहेत की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुद्धा कंझ्युमर कमिशनच्या किंवा कंझ्युमर प्रोटेक्शनच्या ऍक्टच्या अंतर्गत येत आहे, असं एक त्याला शिक्कामोर्तब केलेला आहे नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनने. तर हा मॅटर काय होता की कर्नाटका स्टेट कमिशननी या अनिल खेमचंद अडवाणीचं जे ऍप्लिकेशन होतं ते अपील होतं ते रिजेक्ट केलं, आणि रिजेक्ट करताना सांगितलं की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही कंझ्युमर कमिशनच्या अंतर्गत कंझ्युमर म्हणून त्याला तुम्ही जो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सदस्य असेल त्याला गणता येणार नाही. तर नॉट मेंटेनेबल म्हणून ते रिजेक्ट केलं. त्यानंतर तो नॅशनल कमिशनमध्ये गेला. नॅशनल कमिशनमध्ये श्रीमती कलावती अँड अदर्स वर्सेस मेसर्स युनायटेड वेस्ट कोऑपरेटिव्ह थेफ्ट अँड क्रेडिट सोसायटी लिमिटेड dated so and so, wherein it was held that the member can be consumer, otherwise the society of which he is a member, and as a member he has certain right. म्हणजे याच्यामध्ये ते डिटेलमध्ये दिलेलं आहे की तुम्ही
कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे मेंबर असाल तर तुम्ही कंझ्युमर आहात आणि म्हणून स्टेट कमिशननी जी ऑर्डर दिलेली आहे तुम्ही कंझ्युमर नाही, ती ऑर्डर सेटिसाइड केली नॅशनल कमिशननी आणि ही वाईड स्प्रेड याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर विनय कुमार आणि सरोज यादव मेंबर यांचं हे जजमेंट आहे आणि या जजमेंट नंतर आता नव्यानेच कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रिलेटेड दावे तुम्ही किंवा कंझ्युमर असल्यामुळे कंझ्युमर कमिशन डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कमिशनकडे दावे दाखल करून तुम्ही तसा अवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये पास करून घेऊ शकता. आता याच्यानंतर तुम्ही कंझ्युमर कमिशनकडे कसं ई जागृती पोर्टलवरती दावे दाखल करता येतात आणि कंझ्युमर ड्राफ्ट कसा करायचा याच्या रिलेटेड माझे जे कलिग्स आहेत किंवा एक युट्यूबवरती ॲडव्होकेट महेश पवार म्हणून आहेत, तर त्यांचा व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर तो व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओसोबत तुमच्याशी शेअर करतोय, जेणेकरून कंझ्युमरच्या रिलेटेड तुम्हाला काय कंझ्युमरकडे ड्राफ्ट कसे करायचे आणि ई जागृती पोर्टलवरती कसं अपलोड करायचं, तर याची तुम्हाला सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि बऱ्याच लोकांशी शेअर करा. कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रिलेटेड अजूनही आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्यूट कसा ड्राफ्ट करायचा याच्यापासून प्रोसिजर काय असणार आहे त्याच्याबद्दलची सर्व मदत मी तुम्हाला करणार आहे. अशा पद्धतीचे फॉर्मॅट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करेन. आणि काही जरी इश्यू असेल कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रिलेटेड तर त्याच्या संदर्भात मोफत तुम्हाला मी जर अशा पद्धतीचे फॉर्मॅट्स पाहिजे असतील तर मी नक्की देईल. ॲड्रेस प्रोसिस कसा असेल जेणेकरून तुम्हाला तुमची केस कोणत्याही वकिलाविना कॉपरेटिव्ह कोर्टमध्ये लढता येईल आणि तुम्हाला पार्किंग असेल, मेंटेनन्स इश्यू असेल किंवा अजून काही कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जसं की सिंकिंग फंड रिलेटेड इश्यू असतील तर ते तुम्हाला इश्यू तुम्ही स्वतः कोणताही वकील न लावता सॉल्व्ह करण्यास मदत होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, पाहत राहा यूट्यूब चॅनल आणि लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा.